लोकसभेतल्या पराभवावरून महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर आता दादांच्या राष्ट्रवादीतही धुसफूस सुरू झाली आहे। अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अजित पवारांच्या आमदारांनी भाजपवर केलेला आहे। इतकंच नव्हे तर वेगळा विचार करण्याची भाषाही अजित पवारांच्या आमदारांनी केली आहे। अजित पवारांच्या पक्षामध्ये नेमकं काय सुरू आहे पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वेगळा विचार, दादांची राष्ट्रवादी भाजपात जुंपली, मिटकरींच्या इशाऱ्यानंतर तटकरेंची एंट्री, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे लोकसभेत पराभव झाल्याचं सांगत आरएसएसनं भाजपचे कान टोचले आणि महायुतीत वादाचा खडा पडला। आता त्यावरून महायुतीत मोठी धुसफूस सुरू झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच फटका बसल्याची चर्चा भाजपमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे आणि त्यामुळेच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आक्रमक पवित्रा घेतलाय। उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच भाजप आणि शिंदे गटाला फायदा झाल्याचा दावा अमोल मिटकरींनी केलाय। एवढ्यावरच ते थांबले नाही, तर अजित पवारांना टार्गेट करणं थांबलं नाही, तर विधानसभेत वेगळा विचार करण्याचा थेट इशाराच मिटकरींनी दिला। काल जे काही चॅनलनी, माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचा सुद्धा फायदा झाला। पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। भाजपनं मात्र यावर सबुरीची भूमिका घेतली। अजित पवारांवर भाजपच्या कोणीही टीका केलेली नाही असं सांगत महायुतीची मोठ घट्ट असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलाय। नाही, कोणी म्हटलं आणि कशाला म्हटलं, आमच्याकडनं असं कोणी बोलतही नाही, आमच्याकडनं कोणी असं प्रयत्न करत नाही। ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला, पण आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवरही तातडीनं मिटकरींच्या इशाऱ्यावर खुलासा करण्याची वेळ आली। एवढंच नव्हे तर महायुतीत सारं काही आलबेल दाखवण्यासाठी मिटकरींना समज देणार असल्याचंही त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगून टाकलं। या हेतूने जी काही मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत समोरच्यांच्याकडून, त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे। अमोल मिटकरीला मी बोलेन, अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल, त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझ्या त्यांना सूचना आहे। अजित पवारांशी युतीवर संघानं टीका केल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे। कारण लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक नुकसान होऊनही त्यांनाच पराभवाला जबाबदार धरलं जात आहे। त्यामुळे अजितदादांच्या पक्षात धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।